बघा, पिन इन्सुलेटर विषयी थोडक्यात बघूया. हा चिनी मातीपासून तयार केलेला असतो. या इन्सुलेटरला लोखंडी पिन बसवण्यासाठी आतून काही ठराविक अंतरापर्यंत आटे असतात. इन्सुलेटरच्या टॉपला गाळा असतो. त्या गाळ्यात कंडक्टर ठेवून बाइंडिंग केली जाते आणि जर लाईन कंडक्टर काही वळण देत जात असेल, तर लाईन कंडक्टर्स हे साईडला ठेवून बाइंडिंग केली जाते. आणि याच प्रकारचे इन्सुलेटर सुद्धा आता पॉलिमर पद्धतीमध्ये सुद्धा पिन इन्सुलेटर बाजारात उपलब्ध आहे. ते सुद्धा इन्सुलेटर ओव्हरहेड लाईनसाठी वापरले जातात. बघा पुढील इन्सुलेटर बघा, डिस्क इन्सुलेटर. ह्या इन्सुलेटरचा उपयोग 11 केव्ही व्होल्टेजच्या ते डिस्ट्रिब्युशन लाईनमध्ये व ट्रान्समिशन लाईनमध्ये केला जातो. शहरी भागांमध्ये लाईन्स नेत असताना बऱ्याच वेळा गल्लीतून, बोळातून अरुंद रस्त्याने न्यावे लागते. बघा, गल्लीतून, बोळातून ठिकठिकाणी तिला टर्न असतात. टर्न असल्यामुळे त्या ठिकाणी आपण पिन इन्सुलेटर वापरू शकत नाही. त्या इन्सुलेटरवर लोड येत असतो. म्हणून ज्या ठिकाणी टर्न होतात, क्रॉस होतात, सॉरी क्रॉस नाही टर्न होतात, त्या ठिकाणी डिस्क इन्सुलेटरचा उपयोग हा केला जातो. स्टे इन्सुलेटर. बघा, हा इन्सुलेटर अंडाकृती असतो म्हणून याला एज टाइप इन्सुलेटर असे म्हणतात. एखाद्या वेळी लाईनच्या वळणामुळे किंवा तारांच्या तणावामुळे शेवटच्या पोलवर लोड येतो, त्यामुळे पोलला वाकण्याची भीती असते. त्यावेळी पोलला आधार देण्यासाठी स्टे बसवला जातो. त्यालाच आपण ताण सुद्धा म्हणतो. ताण बसवला जातो. त्या ताणच्या मध्ये हे इन्सुलेटर बसवले जाते. आता बघूया शकल इन्सुलेटर. बघा, हा इन्सुलेटर फक्त लो व्होल्टेजसाठी वापरला जातो. लो व्होल्टेज म्हणजे 420 ते 420 व्होल्टेज आणि 220 व्होल्टेज. घरगुती वापरासाठी जे आपण व्होल्टेज वापरतो, त्यासाठी शाकल इन्सुलेटर हे बसवले जाते. शेवटच्या पोलवर तुम्ही बघू शकता, शाकल इन्सुलेटर हे शेवटच्या पोलवरती बसवले जाते. या इन्सुलेटरचा उपयोग फक्त लो व्होल्टेजसाठी केला जातो. या इन्सुलेटरला आतून आरपार छिद्र असतात बघा. त्या छिद्रात नट बोल्ट टाकून यू आकारच्या क्लॅम्पच्या सहाय्याने हा इन्सुलेटर क्रॉस आर्मवर बसवला जातो. अशा इन्सुलेटरच्या बाजूच्या गाळ्यात लाईन कंडक्टर ठेवून साइड बाइंडिंग केली जाते. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.